मस्त अशी राजगिऱ्याची वडी खुसखुशीत बनलेली आहे, बघू शकता। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवलेले आहेत आषाढी एकादशीसाठी म्हणजे उपवासासाठी राजगिऱ्याची वडी किंवा राजगिऱ्याची चिक्की पण म्हणू शकता। आपण बाजारातून आणत असतो। तर पाक कसा बनवायचा, कधी कधी पाक बिघडतो, वडी सेट होत नाही किंवा जास्त कडक होतो। तर हे परफेक्ट कृती सांगितलेली आहे आणि प्रमाण असंच वापरा, बरोबर व्यवस्थित होते। फक्त राजगिऱ्याचे लाडू जर बनवायचे असतील तर ते लगेच पटापट ते वळावं लागतात। तर हाताला चटके बसण्यापेक्षा हे अशा पद्धतीने जर बनवली वडी तर खूपच छान बनते। आपण बाजारातून आणण्यापेक्षा घरीच बनवायची। तर बनवायची असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। तर आपल्याला राजगिऱ्याची चिक्की बनवण्यासाठी किंवा वडी म्हणू शकता, हे लाह्या आणलेले आहेत, बाजारामध्ये मिळतात किंवा आपण नुसता राजगिरा आणून घरी लाह्यासुद्धा बनवू शकतो। तर हे 3 कप लाह्या घेतलेल्या आहेत, आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या। त्यासाठी घेतलेला आहे हा 2 कप गूळ आणि हे शेंगदाणे घेतलेत 1 वाटी भाजून साल काढून घेतलेले आहेत। तर अगोदर आपण लाह्या स्वच्छ करून घ्यायच्या, त्या गाळणीवर टाकायच्या। तर अशा प्रकारे खराब निघू शकतं, बारीक खडे किंवा काही राजगिरा राहिले असतील तर ते काय होतं, दाताखाली कचकच लागतं। तर निवडून स्वच्छ करून घ्यायचं। तर हे असं एवढं लाह्यामध्ये खराब निघलेले। तर आता स्वच्छ करून घेतल्यात लाह्या। तर हा बटर पेपर टाकला, त्याला पण थोडंसं तूप लावायचं। पाक बनवण्याच्या अगोदर तयार करून ठेवायचं। कढई ठेवलेली तापण्यासाठी त्यामध्ये घालायचे 1.5 चमचा तूप आणि त्यामध्ये घालायचा गूळ। गूळ बारीक कापून घ्यायचं। 1 चमचाभर पाणी घालायचे, जास्त नाही घालायचं। आणि एकदम कडक चाचणी घ्यायची आपल्याला। छान वितळलेलं आहे, बघू शकता, कलर लगेच चेंज झाला। 5 मिनिट झालेले आहेत हे गूळ विरलेला। अजून नाही बनलेली। उपवासासाठी आपण आवर्जून राजगिऱ्याची चिक्की आणतो, राजगिऱ्याचे लाडू। राजगिरा नेहमी आपण खायला हवंय, सारखं हलवत राहायचे। तर हे झालेले बघू शकता, असं तुटायला लागलेले आणि हे अशी वाजून बघायची। घेतली तर बघा कडक बनलेली। आता गॅस बंद करायचा अगोदर ह्यामध्ये घालायची वेलची पूड आणि राजगिऱ्याच्या लाह्या आणि हे आपण शेंगदाणे जाडसर कुटून घेतले, मिक्स करून घ्यायचे।
आपण तयार करून घेतलेले जे ताट आहे त्यावर ते काढून घ्यायचे. ह्याला थोडंसं प्लेन करायचं वाटीने एखादं. आणि आता ह्याला गरम आहे तोपर्यंतच आपल्याला काप देऊन ठेवायचे. परत नंतर कडक झाल्यावर ह्या वड्या निघत नाहीत परत. साईडनी आपल्याला तर आता ह्याचे वड्याचे काप दिलेले आहेत आपण. अर्ध्या तासासाठी असंच ठेवायचं थंड होण्यासाठी, मग छान सेट होतात वड्या आपल्या. तर सेट झालेले काढून घ्यायचे वडे आपल्याला. तर अशा प्रकारे सर्व काढून घ्यायच्यात. तर मस्त अशी खुसखुशीत बघू शकता. तर मस्त अशा आपल्या ह्या राजगिऱ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत उपवासासाठी. चिक्की पण म्हणू शकता, एकदम मस्त झालेली आहे. बघू शकता कशी खुसखुशीत बनली, एकदम तोंडात टाकताच विरेल अशी झालेली आहे. साधी सोपी रेसिपी आहे, फक्त प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आणि पाक छान परफेक्ट कृती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ह्या आषाढीला घरच्या घरी अशा पद्धतीने बनवून पहा.